नमस्कार, VAJ अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण BMC भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि BMCनं ज्या जाचक अटी लावलेल्या आहेत म्हणजे प्रथम प्रयत्नामध्ये 10वी आणि पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तर ही जी जाचक अट आहे ती रद्द होण्याची शक्यता जास्त आहे आणि असं मी का म्हणत आहे ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तर मी असं का म्हणत आहे ते तुम्हाला आता कळेल। जर तुम्हाला BMC ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी म्हणजे संपूर्ण सिलेबस दिलेला आहे। फक्त चालू घडामोडी याच्यात दिलेले नाहीत। हे ई बुक आणि चालू घडामोडीचं कोणतेही पुस्तक एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाईल। तर आता या ठिकाणी लक्ष द्या, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेला एक पत्र पाठवलेलं आहे आणि याला आता बऱ्याच जणांनी म्हणजे विरोधी पक्षामधील सुद्धा काही नेत्यांनी पत्र पाठवलेले आहेत। परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला विशेष महत्त्व का आहे त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांचं वजन खूप जबरदस्त आहे कशामध्ये आपल्या शासनामध्ये। म्हणजे असं जरी म्हटलं की सध्या संपूर्ण महाराष्ट्र शासनाची खरी सत्ता ही कुणाच्या ताब्यामध्ये असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यामध्ये आहे आणि मग जेव्हा ते एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष घालतात तेव्हा ती गोष्ट होतच असते। त्यामुळं मी जे म्हटलेलं आहे की BMCची जी जाचक अट आहे फर्स्ट आयटममध्ये पास होण्याची ती अट रद्द होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे। आता नेमकं यांनी काय म्हटलेलं आहे ते पहा। तो विषय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरतीच्या अटींबाबत। प्रिय श्री भूषण गडकरीजी, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आपण जाहिरात दिलेली आहे। माझ्या असे निदर्शनास आणण्यात आले आहे की या पदावर नियुक्तीसाठी अर्जदारांनी शालांत परीक्षा, आता हे शालांत परीक्षा म्हणजे 10वी व पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेले असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। आपल्याला कल्पना असेल की काही विद्यार्थी कौटुंबिक अथवा काही अपरिहार्य कारणांमुळे पहिल्या संधीत या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत, परंतु याचा अर्थ ते विद्यार्थी हुशार नाहीत असा होत नाही। या अटींमुळे अशा गुणवंत परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे पहिल्या संधीत पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या आणि वरील पदावर अर्ज करण्यासाठी अन्यथा पात्र असलेल्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झालेली आहे। अशा उमेदवारांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी वरील पदभरतीच्या पहिल्या संधीत उत्तीर्ण होण्याच्या अटी रद्द करण्यात याव्यात। तर असं हे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि भूषण गडकरी जे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना दिलेलं आहे। आणि सध्या महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे शासनामध्ये सर्वात जास्त ताकद किंवा सर्वात जास्त पॉवर किंवा सर्वात पॉवरफुल नेता कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते जेव्हा असं विनंती करतात तेव्हा ती त्या संबंधित विभागाला मान्य करावीच लागते असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे। त्यामुळे मी म्हटलं की ही जी जाचक अट आहे फर्स्ट आयटमची ती रद्द होऊ शकते आणि नुसतं पत्रच पाठवून चालणार नाही देवाभाऊ। तर आपण स्वतः भूषण गडकरी यांना फोन करावा म्हणजे भूषण गडकरी धावत पळत जाऊन त्यामध्ये बदल करतील याची खात्री आहे। फक्त तुम्ही तेवढा एक फोन करा अशी एक विनंती आहे तुम्हाला। तुम्ही पत्र पाठवलं त्याबद्दल आज सर्व विद्यार्थी आपले आभारी आहेत, परंतु तुम्ही एक फोन करा भूषण गडकरी यांना, मत पाहते तसे धावत पळत जाऊन यामध्ये बदल करतात ते। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।